नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण पाहिलं क्लास 8चा चॅप्टर नंबर 10 तो म्हणजे सेल अँड सेल ऑर्गनेलमधील सेल म्हणजे काय असतं ते, सेल ऑर्गनेल्स म्हणजे काय असतं ते. त्यानंतर ही जे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल आहेत यातले जे कॉम्पोनंट दिलेले आहे ते कॉम्पोनंटचे नाव काय काय आहेत ते आपण काल पाहिलं. अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला ते समजलेलं असेल. त्यानंतर कॉम्पोनंट सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, ते ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात का, नसतात का, सेल वॉल कशात प्रेझेंट असते, कशात नसते, प्लास्टिड्स, व्हॅक्युल, गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, अशी प्रत्येक गोष्ट काल आपण समजून घेतली की ते ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असते की प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतात. काही काही असे कंपोनंट आहे ते दोन्हीमध्ये पण प्रेझेंट असतात. तर आता ह्या चॅप्टरला आपण कंपोनंट ऑफ सेल वॉल हे समजून घेऊ. तर त्याआधी सर्वप्रथम कंपोनंट्स याचा अर्थ काय बरं. तर कंपोनंट्स म्हणजे एखादी गोष्ट त्यामध्ये, आता फॉर एक्झाम्पल आपला क्लासरूम आहे, त्या क्लासरूममध्ये फक्त मोकळा वर्ग असतो का, तर नाही. त्यामध्ये बेंच असतात, तुम्ही विद्यार्थी असतात, शिक्षक असतात, ब्लॅकबोर्ड असतो, प्रोजेक्टर असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवलेले असतात. वेगवेगळे प्रकारचे पार्ट्स असतात. आपल्या शरीरामध्ये जसे वेगवेगळे पार्ट्स असतात तसेच वर्गामध्ये काही काही वस्तू ठेवलेल्या असतात. तर त्याच प्रकारे सेलमधील गोष्टी, सेलमधील अवयव, फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरात जसं कान, नाक, हात, डोळे, पाय काही सगळे अवयव आहे. वर्गामध्ये जसे बेंच, टीचर, शिक्षक, तुम्ही वगैरे सर्व ह्या गोष्टी वस्तू आहेत. त्याच प्रकारे सेलमधील वस्तू किंवा सेलमधील अवयव त्यालाच काय म्हणतात, कॉम्पोनंट. कॉम्पोनंट ऑफ अ सेल म्हणजे सेलमधील पार्ट्स. तर त्यामध्ये सर्वात प्रथम जो पार्ट आहे तो म्हणजे सेल वॉल. सर्वप्रथम आपण जेव्हा सेल वॉल हा शब्द पाहतो तर यामध्ये वॉल हा शब्द आलेला आहे. तर वॉल म्हणजे काय बरं, थोडा विचार करा. वॉल या शब्दाचा अर्थ होतो भिंत, बरोबर. तर भिंत काय करते बरं, आपल्या घराची भिंत असते, आपल्या शाळेमध्ये पण वर्गाला भिंत असते. तर ती भिंत काय करते, आपलं संरक्षण करते, बरोबर. घर आहे, आता घराला आपण भिंती का बांधतो बरं, उघड्यावर का राहत नाही. ऊन, पाऊस, पारा, वारा या सर्व गोष्टींपासून वॉल काय करते आपल्याला, म्हणजे भिंत काय करते, आपलं संरक्षण करते. त्याचप्रकारे ही कोणाची वॉल आहे, सेलची वॉल आहे. पण सेल वॉल जी आहे ती फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते. कोणामध्ये प्रेझेंट असते, फक्त प्लांट सेलमध्ये. मग आपल्यातही काहीतरी पाहिजे ना. आता आपण ॲनिमल्स आहे, ॲनिमलचे भरपूर प्रजाती आहेत. तर आपल्या ॲनिमल सेलमध्ये मग कोणती वॉल असते बरं, तर आपल्यामध्ये वॉल नसते, आपल्यामध्ये मेम्ब्रेन असतं. तर कोणतं मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन, बरोबर. त्या अगोदर सेल वॉल, अजून सेल वॉलचे काय फंक्शन असतात बरं. सेल वॉल हे फक्त प्लांट्समध्ये असते, बरोबर. आता तर फक्त प्लांट्समध्येच का असतं बरं सेल वॉल, आपल्यामध्ये ॲनिमल्समध्ये का नसतं. तर याचं मुख्य कारण म्हणजे प्लांट्स जे आहे ते मूव्ह करू शकत नाही. मूव्ह म्हणजे ते हालचाल करू शकत नाही. हालचाल म्हणजे ते इकडून तिकडून जाऊ शकत नाही. ते फक्त जागेवर पुढे जाऊ शकता, मागे येऊ शकता. ते जागेवर उंची पण त्यांची जागेवर वरती वाढत राहते. त्याप्रकारे ते म्हणजे मुळापासून इकडून तिकडं ते हलू शकत नाही. तर त्यांना एकाच जागेवर पक्क उभं राहण्यासाठी काहीतरी ताकद लागते. तर ती ताकद एका लेअरने येईल का, तर नाही येणार. त्यामुळे त्याला डबल लेअर असते. ती दुसरी लेअर म्हणजेच सेल वॉल. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एखादं आंब्याचं, लिंबाचं कोणतंही झाड घ्या, त्या झाडाला बाहेरून असं कवल्यासारखं एक असतं, तर ते म्हणजेच काय, तर सेल वॉल. आपण असं समजून घेऊ शकतो. पण यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर तो प्रश्न म्हणजे काय, की सेल वॉलमध्ये काय प्रेझेंट असतं किंवा सेल वॉलपासून काय काय तयार होतं. तर आपल्याला माहिती आहे मनुष्याला सर्वात छान काय आवडतं आजकाल, तर सर्रास झाडांची कटिंग सुरू आहे. जो येतो तो झाड कापतो. काही कारण असतात, काहींना घर बांधायचं असतं, काहींना रस्ता बांधायचा असतो, वेगवेगळे कारण असतात, त्याच्यामुळे झाड पटापटा कापले जातात. तर हे फक्त कापून फेकून देतात का, नंतर का नाही, काही काही जाळून टाकतात. पण काही काही काय करतात, ते सेलची जी त्या झाडापासून त्याचा काहीतरी फायदा करून घेतात. तर फायदा कसा, फॉर एक्झाम्पल सेल वॉल आहे. तर सेल वॉलमध्ये एक सेल्युलोज नावाचा एक पिगमेंट प्रेझेंट असतो. कोणत्या नावाचा, सेल्युलोज. सेल्युलोज या नावाचं एक पिगमेंट त्यामध्ये प्रेझेंट असतो.
तर हा पिगमेंट काय करतो बरं, काय करत असेल बरं हा पिगमेंट, तर तो त्या सेलला प्रोटेक्शन करतो. तर ह्या सेल्युलोजमधून झाडाला काय काय भेटतं, तर एक तर सर्वात मेन म्हणजे डबल कवरिंग भेटते. त्यानंतर ते झाडाला काय देतं, एक स्ट्रक्चर देतं. अजून काय देतं, अजून ते झाडाला प्रोटेक्शन देतं. काय देतं, प्रोटेक्शन देतं. त्यानंतर ही जी सेल्युलोज प्रेझेंट आहे सेल वॉलमध्ये, त्यातून आपल्याला काय काय भेटतं बरं, तर बऱ्याचशा गोष्टी भेटतात. कोणत्या भेटतात, फॉर एक्झाम्पल झाडांपासून आपल्याला पेजेस, ही जे आपल्या अभ्यासाचे पेजेस असतात, ही पेजेस आपल्याला कुठून भेटतात, तर झाडांपासून भेटतात. काही कपडे पण असे असतात, काही फॅब्रिक पण असं असतं की ते झाडांपासून बनलेलं असतं. तर ही जे काही पिगमेंट, ही जे काही वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत, या सर्वांमध्ये सेल्युलोज नावाचा घटक प्रेझेंट असतो. ओके, त्यामुळे जर कधीही काही प्रश्न आला की सेल्युलोज कुठे प्रेझेंट असतो, तो सेल वॉलमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल आता पेपर जर बनलेले आहे, ते पेपर कशापासून बनलेलं आहे, तर सेल वॉलमध्ये काय असतं, सेल्युलोज. आय होप यू गेट दिस पॉईंट, तुम्हाला हे समजलेलं असेल. ओके, आता आपण पाहूया प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय बरं, तर ही प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे असं मेम्ब्रेन आहे जे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल दोघांमध्ये प्रेझेंट असतं, बरोबर. आता हे दोघांमध्ये पण काय असतं, प्रेझेंट असतं. हे कशापासून बनलेलं असतं, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ प्रोटीन. कशापासून, प्रोटीनपासून. प्लाझ्मा मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन हे काय करतं बरं, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचे 2-3 कार्य आहेत. ते कसे कार्य आहे बरं, हे बघा. एक आहे एंडोसायटोसिस आणि एक आहे एक्झोसायटोसिस. हे दोन्ही पण येतं. हे कशामध्ये येतं आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये येतं आहे. कशामध्ये येतं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतं, एखादी वस्तू, आता आपलं सेल केवढा असतो बरं, तो खूप छोटा असतो. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं, खूप म्हणजे खूपच छोटा असतो. तो आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतो का, तर नाही दिसत. आपण ते कशाने बघावं लागतं, आपल्याला मायक्रोस्कोपने बघावं लागतं, बरोबर. तर इतका छोटा सूक्ष्म असा तो काय, सेल आहे. तर ह्या सेलमुळंच तर आपण बनलेलो आहे ना. आपल्या शरीरातील सर्वात लहान भाग म्हणजे कोणता, सेल. तर ह्या सेलमध्ये काय, हे जे तुम्हाला एवढे कॉम्पोनंट सांगितले मी, हे काय सर्व, हे सगळे सेल्समध्ये प्रेझेंट असतात. तर या सगळ्या पिगमेंटला काहीतरी खायला तर लागत असेल ना, बरोबर. काही खाल्लेलं बाहेर तर टाकायचं असेल ना. तर हे जे काम आहे की सेलमध्ये एंट्री घेणं आणि बाहेर टाकणं. फॉर एक्झाम्पल घरामध्ये येण्यासाठी दरवाजा असतो. आपण काय करतो, दरवाजातून आत येतो आणि ज्या गोष्टींचं काम नाही ते दरवाजातून बाहेर टाकतो, बरोबर. तसंच सेल मेम्ब्रेनचं काम असतं. सेल मेम्ब्रेन काय करतं, त्याच्यासाठी ज्या उपयुक्त गोष्टी आहे त्या काय करतं, ह्या एंडोसायटोसिसने आत घेतं आणि एक्झोसायटोसिसने बाहेर टाकतं, बरोबर. तर सेल मेम्ब्रेनचं काम काय, महत्त्वाच्या गोष्टी आत घेणे आणि बाकीच्या बाहेर टाकणे, बरोबर. आता हे कसं असतं बरं, हे थिन असतं. कसं असतं, थिन असतं. त्याच्यानंतर हे फ्रॅजाईल असतं. नंतर इलास्टिक कवरिंग दॅट सेपरेट द सेल कंपोनंट फ्रॉम आउटर. म्हणजे ते असं मेम्ब्रेन आहे की जे आतल्याला बाहेरून वेगळं करतं. म्हणजे कसं, आपलं घर आहे, घराला जी भिंत आहे ती काय करते, बाहेरच्या वातावरणाला आणि घराच्या वातावरणाला काय करते, सेपरेट करते. तर त्यालाच काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन म्हणतात, बरोबर. त्यानंतर ही काय आहे, स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल. ही काय आहे, स्ट्रक्चर आहे कशाचं आहे, सेल वॉलचं. त्यानंतर ही कशाचं स्ट्रक्चर आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. तर आता यामध्ये 2 लेअर असतात. कोणते 2 लेअर असतात बरं, एक आहे कार्बोहायड्रेट चेन आहे, दुसरं कोणतं आहे लिपिड बायलेयर, बरोबर. त्यानंतर हा जो प्रोटीन नावाचा घटक आहे, हा काय करतो आहे बघा, या दोन्ही पॉईंटला जॉईन करतो आहे. तर हा जॉईन करतो आहे म्हणजे हा काय करतो आहे बरं, तर हा काय करतो, काही गोष्टी अशा असतात की सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन अलाव नाही करत मध्ये घेण्यासाठी. कुठे, सेलमध्ये घेण्यासाठी हा काही जो मेम्ब्रेन आहे हे अलाव नाही करत सेल वॉल. पण त्या गोष्टी सेलसाठी उपयुक्त असतात, महत्त्वाच्या असतात. पण त्याला हा काय करतो आहे, सेल मेम्ब्रेन काय करतो आहे, अलाउड नाही करत. तर त्यावेळेस सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेला हा प्रोटीन नावाचा घटक त्याला आतमध्ये घेतो, बरोबर. तर प्रोटीन बघा, दोन्ही साईडला इकडून पण जॉईंट आहे आणि तिकडून पण जॉईंट आहे. तर हे दोन्ही साईडला जो जॉईंट आहे आणि याचा उपयोग काय आहे प्रोटीनचा, त्या दोघींना तो आतमध्ये घेण्याचा ट्राय करतो.
ओके, तुम्हाला एंडोसायटोसिस काय आणि एक्झोसायटोसिस काय समजलेलं असेल. यापेक्षा अजून एक तुम्हाला एक सोपं आणि साधं उदाहरण देतो. सेल वॉल म्हणजे आणि सेल मेम्ब्रेन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, आता आपण मार्केटमध्ये गेलो तर सर्वांना माहिती आहे, तुम्ही जरी गेलेले नसाल तर तुम्ही कधी ना कधी कोणाला तरी घरच्यांना बघितलेलं असेल मार्केटला जाताना. तर मार्केटला गेले, त्यांच्या हातात काय असते, एक पिशवी असते, बरोबर. तर गेले ते मार्केटला, त्यांना दिसला भाजीपाला, त्यांनी घेतलं. पहिले कांदे घेतले, बटाटे घेतले, टमाटर घेतले, असे वेगवेगळं त्यांच्या आवडीनुसार तो भाजीपाला घेतला. आता पिशवी काय चालली, हळूहळू भरत चालली. आधी टोमॅटो टाकले, मग कांदे टाकले, मग बटाटे टाकले, मग कारलं टाकलं, मग असे एक फळ, भाज्या, हे सगळं मिक्स करत करत ती पिशवी काय झाली, भरत चालली. आता एक जर पिशवी खूप भरली तर आपण काय करतो, ती थोडी तुटायला लागते, बरोबर. तर ती पिशवी खूप जर भरली तर आपण काय करतो, आता ही काय पिशवी, ही पिशवी जर खूप भरली तर आपण काय करतो, त्याच पिशवीला दुसऱ्या पिशवीने कव्हर करतो. काय करतो, दुसऱ्या पिशवीने कव्हर करतो. तर यामध्ये ही जी दुसरी पिशवी, ही म्हणजे आहे सेल वॉल, आणि ही जी पहिली पिशवी आहे ही म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आलं लक्षात. आय होप तुम्हाला एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हे समजलेलं असेल. हे काय, पहिली पिशवी म्हणजेच काय, मग सेल मेम्ब्रेन किंवा सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि दुसरी पिशवी म्हणजे सेल वॉल. आय होप तुम्हाला दोन्हीही पॉईंट अतिशय मी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगितलेले आहे, ते तुम्हाला समजले असतील. आता त्यानंतर आपण बघूया हे डिफ्युजन आणि ही ऑस्मॉसिस याचा काय अर्थ येतो. तर काय डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस, थोडा विचार करायचा. आता डिफ्युजन काय दिलेलं आहे इथं, एंट्री ऑर एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स. काय दिलेलं आहे, एंट्री ऑर एक्झिट्स ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. म्हणजे कसं बरं, तर डिफ्युजन म्हणजे काय, असं एक उदाहरण घ्या. आपण वर्गामध्ये बसलेलो आहे क्लासमध्ये, तर क्लासरूमचा जो दरवाजा आहे आणि क्लासरूमची खिडकी हे शक्यतो ऑपोजिट साईडला असतं. तर क्लासरूमच्या एका कोपऱ्यात एखादा मुलगा बसलेला आहे आणि क्लासरूमच्या सुरुवातीला दरवाजाजवळ एखादा जण आहे. आता मी जर क्लासरूमच्या दरवाजाजवळ मी जर सेंट घेतला, सेंट म्हणजे काय, बॉडी स्प्रे म्हणजे काय, आपण तो शरीरावर मारतो तो. आता मी जर तिथं तो बॉडी स्प्रे असा अशा पद्धतीने तो जर मारला, तर तुम्ही मला सांगा, त्याचा जो सुगंध आहे, त्याचा जो वास आहे, तो दरवाजाजवळ उभा जो मुलगा आहे त्याला पहिल्यांदा येईल की खिडकीजवळ जो उभा आहे त्याला पहिल्यांदा येईल. तो ऑब्वियसली जो दरवाजाजवळ उभा आहे त्याला पहिल्यांदा येईल, बरोबर. सो द ट्रान्सफर ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच हायर कॉन्सन्ट्रेशन, ते जे मॉलिक्यूल आहे, ते जे आपण जेव्हा सेंट मारतो त्यातून एक पाण्यासारखे असे शिंतोडे बाहेर पडतात, ते काय मॉलिक्यूल म्हणतात, त्याला काय म्हणतात, मॉलिक्यूल म्हणतात. तर जे मॉलिक्यूल आहे त्याचा जो सुगंध आहे तो आधी कोणाला येईल, ऑब्व्हियसली त्याच्याजवळ जो आहे तो, आणि नंतर कोणाला येईल, खिडकीजवळ जो लांब जो आहे नंतर त्याला येईल. हळूहळू तो वास काय होईल, संपूर्ण वर्गामध्ये जाईल आणि त्या मुलापर्यंत खिडकीपर्यंत, म्हणजे जो मुलगा वर्गाला एका कोपऱ्यात बसलेला आहे त्याच्यापर्यंत जायला त्याला काय लागेल, थोडासा वेळ लागेल. तर ट्रान्सफर ऑफ मॉलिक्युल्स काय, मुवमेंट, काय घ्या, मुवमेंट म्हणजे काय, हालचाल होती त्या मॉलिक्यूलची. तर मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज डिफ्युजन म्हणजे काय, मुवमेंट होती, कोणाची होती, मॉलिक्यूलची. कुठून ती, मग ती मॉलिक्यूल कोणतेही असो. आता यात दिलेलं ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे घ्या किंवा इतर कोणतेही मॉलिक्यूल घ्या, त्यांची मुवमेंट काय होती, हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशन. पण म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं की जास्त सुगंध कोणा येईल, जो दरवाजाजवळ उभे राहील. का बरं येईल त्याला लवकर, कारण की मी तिथेच त्याच्याजवळ काय केलेलं आहे, सेंट मारलेला आहे. आणि 2 नंबर नंतर कोणाला येईल, की जो कोपऱ्यामध्ये एखादा बसलेला आहे त्याला येईल, पण तो कधी येईल, थोडासा लेट येईल आणि थोडासा कमी येईल, बरोबर. तिची जी पॉवर आहे, सेंटची जी पॉवर आहे, ती जी स्ट्रेंथ आहे, ती काय होईल, त्याला थोडी कमी येईल, बरोबर. सो द मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर ही ऑस्मॉसिस काय बरं, तर ऑस्मॉसिस ही अतिशय सोपी आणि सरळ प्रोसेस आहे. कशी, आता आपण समजून घेऊया. हे बघा, आता एक
कंटेनर आहे. काय आहे? हे एक कंटेनर आहे. कंटेनरमध्ये 2 पार्ट केलेली आहे. मध्ये एक आपण पडद्यासारखं काहीतरी ठेवलेलं आहे आणि याला आपण नाव दिलं प्लाझ्मा मेम्ब्रेन नाव दिलं. काय नाव दिलं? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. सॉरी, प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही. हे जे आहेत हे काय? सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. आपण काय नाव दिलं त्याला? सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. आणि त्यामध्ये आपण एका साईडला काय भरलं? वॉटर भरलं. काय भरलं? सगळं असं पाणी 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 भरलं सर्व, बरोबर. तर हे पाणी ऑब्वियसली इथं जर एखादा मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन म्हणजे काय एकदम भिंत आहे का किंवा एकदम कडक काही आहे का? तर नाही. ते कसं असतं? मेम्ब्रेन एखादा पडद्यासारखं असतं. पडदा म्हणजे काय? एखादा फडकं घ्या किंवा काही पण घ्या, एखादा क्लोथसारखं घ्या, बरोबर. तो ऑब्वियसली याच्यातून काय होईल? ते पाणी तिकडे फ्लो होईल असं, बरोबर. काय होईल? ते पाणी इकडं असं या साईडला ते फ्लो होईल, बरोबर. आता बघा काय डेफिनेशन दिलेली आहे? ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर. काय डेफिनेशन दिलेली आहे? ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर थ्रू अ सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन इट्स कॉल्ड एज ऑस्मॉसिस, बरोबर. काय होते? ही काय? ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर. ही काय? सगळं इकडं वॉटर, ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ, इकडं काय? जास्त पाणी, फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर, इकडं काय? कमी पाणी. ओके. सो द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम अ पार्ट विथ मोर वॉटर टू लोअर वॉटर थ्रू सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन. म्हणजे ही जी मी तुम्हाला इथं पडदा जो ठेवला होता तो काय? सिलेक्टिव्हली परमेएबल मेम्ब्रेन. आले लक्षात? ह्याच प्रक्रियेला काय म्हणतो आपण? ऑस्मॉसिस. आता या ऑस्मॉसिसच्या 2 टाईप्स आहे, सॉरी 3 टाईप्स आहे. 3 टाईप्स म्हणजे 3 प्रकारे हे ऑस्मॉसिस घडून येतं. तर 3 प्रकारे कसं बरं? एक आहे आयसोटोनिक सोल्युशन, दुसरं आहे हायपोटोनिक सोल्युशन, तिसरं आहे हायपरटोनिक सोल्युशन. ओके. हे 3 प्रकारचे सोल्युशन आहेत. कोणते? आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक. ओके. आता ही इकडं जे होतं हे काय? ऑस्मॉसिस इन प्लांट सेल. आणि ही इकडं जे होतं हे काय? ऑस्मॉसिस इन ॲनिमल सेल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे होतं ही ते ॲनिमल सेल आणि प्लांट्समध्ये जे होतं ते प्लांट सेल, बरोबर. आता आयसोटोनिक सोल्युशन. आता आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय बरं? तर सगळ्यात सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. याचं एक कंटेनर घ्या परत. ओके. नाही तर बरं. आणि आता हा काय? हा सेल आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज द सेल. काय आहे तो? एक प्रकारचा आपल्या शरीरामधील सेल आहे. आता ह्या सेलमध्ये अशा त्याच्या आजूबाजूला पण पाणी आहे आणि त्याच्यामध्ये पण पाणी आहे, बरोबर. म्हणजे सेलच्या आजूबाजूलाही पाणी, हा काय? सेल आहे गोल. आणि त्याच्या साईडला काय? त्याच्या साईडलाही पाणी आणि त्याच्यामध्ये पण पाणी. पाणी म्हणजे काय? वॉटर. तर आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? असं सोल्युशन ज्यामध्ये सेलमधून बाहेर पण पाणी जातं, काय होतं त्याच्यामध्ये? सेलच्या बाहेर पण पाणी जातं आणि सेलच्या आतमध्ये पण पाणी येतं. त्याला काय म्हणतात? आयसोटोनिक सोल्युशन. फॉर एक्झाम्पल हे बघ, इथं समजून घ्या. काय होतं इथं? H2O म्हणजेच काय? वॉटर. वॉटर काय होतं आहे? मध्ये पण जातं आहे आणि वॉटर काय होतं इथं? मध्ये पण जातं आहे आणि बाहेर पण येतं आहे. ओके. सो द मीडियम आउटसाईड अँड इनसाईड द सेल हॅज सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर. म्हणजे आपण काय करतो? पाणी पितो, पाणी आपलं बाहेर पण काढतो आणि पाणी पितो पण. ओके. सो द फ्लोईंग ऑफ वॉटर किंवा अशी प्रोसेस ज्यामध्ये पाणी आतमध्ये पण जातं तेवढ्याच प्रमाणात पाणी बाहेर पण येतं, त्यालाच काय म्हणतात? आयसोटोनिक सोल्युशन. त्यानंतर काय आहे? हायपोटोनिक सोल्युशन. काय आहे? हायपोटोनिक सोल्युशन. आता परत आपण एक कंटेनर घेतला, त्यामध्ये असा सेल काढला. पण हायपोटोनिकमध्ये हा असा सेल आहे ज्यामध्ये त्याचा जो सेल आहे तो काय आहे? खूप छोटासा आहे. काय आहे? हा जो सेल आहे हा कसा आहे? एकदम असा छोटासा आहे, बरोबर. तर सेल छोटासा असल्यामुळं काय झालं बरं? त्यामध्ये जे वॉटर आहे ते ऑलरेडी खूप कमी आहे. त्यामध्ये जे वॉटर आहे ते कसं आहे? खूप कमी. आणि आजूबाजूला तर आहे वॉटर.
इकडं तिकडं इकडं तिकडे हे काय बाकीचे सगळीकडं वॉटर आहे. आता सेलमध्ये जर वॉटरच नाही, पण सेलला तर वॉटरची गरज आहे ना, बरोबर. तर अशा प्रोसेसमध्ये काय होईल, बाहेरचं जे वॉटर आहे ते सर्व सेलमध्ये जाईल, इकडून जाईल इकडून जाईल. ओके, फॉर एक्झाम्पल हे बघा इथं हायपोटोनिक सोल्युशन. इथं काय होतं आहे, वॉटर इकडून पण मध्ये चाललं आहे आणि इकडून पण मध्ये चाललं आहे. ओके, तर अशी प्रोसेस ज्यामध्ये आउटसाईडचं वॉटर सेलमध्ये जातं त्याला काय म्हणतो आपण, हायपोटोनिक सोल्युशन. आय होप तुम्हाला आयसोटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजले असेल. त्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय बरं, तर अशी गोष्ट, परत कंटेनर घेऊ. आता हायपरटोनिकमध्ये काय होतं, सेलमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळे सेलची साईज कशी थोडीशी मोठी आहे, बरोबर. हे बघा सेलमध्ये पण पाणी, सेलच्या आउटसाईडला पण आहेच, पण सेलमध्ये काय, सेल काय झालेलं आहे, पूर्ण भरलेलं. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जेवलेले, खूप पोट भरलेलं, त्यानंतर परत जर तुम्हाला एकदा सांगितलं चला आता परत 2 भाकरी चुरून खा बरं, तर जेवण जाईल का, नाही जाणार. का नाही जाणार, कारण की ऑलरेडी तुम्ही फुल आहात, तुमचं पोट काय झालेलं आहे, ऑलरेडी भरलेलं आहे. तर अशा वेळेस काय होईल, वॉटर जे आहे ते फक्त सेलच्या बाहेर पडेल. काय होईल, सेलच्या बाहेर पडेल. म्हणजेच हे बघा इथं हायपरटोनिक सोल्युशन, इथं काय होतं आहे बरं, वॉटर H2O जो आहे तो काय होतो, दोन्हीकडून असा बाहेर पडतो आहे. ओके, तर असं सोल्युशन ज्यामध्ये वॉटर बाहेर पडतं त्याला म्हणतात हायपरटोनिक सोल्युशन. ओके, आता आपण आयसोटोनिक सोल्युशन बघितलं, हायपोटोनिक बघितलं आणि हायपरटोनिक बघितलं. आता कधी कधी काय होतं, हे शब्दात आपण फार कन्फ्यूज होतो की कसं काय लक्षात ठेवायचं, हायपोटोनिकमध्ये वॉटर आतमध्ये येते की बाहेर येते, हायपरटोनिकमध्ये आतमध्ये येते की बाहेर होते, बरोबर. तर हे कसं लक्षात ठेवायचं बरं, हायपरचा अर्थ काय, आपण कधी हायपर होतो बरं, आपण एखाद्याला म्हणतो बरं का, कधी कधी म्हणतो बघा, हा आज खूप हायपर झाला बरं का. तर हायपर होणं म्हणजे काय, थोडंसं चिडणं किंवा काही कळत नाही आहे, खूप असं तन फन करणं म्हणजे हायपर होणं. तेव्हा काय होतं, आपण आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपला जो संताप आहे डोक्यामधला, आपण तो काय करतो सगळा बाहेर काढून टाकतो. म्हणजे एखादं कधी कधी खूप चिडतो बघा, कोणाचं जर कधी भांडणं तुम्ही बघितले असताल, ते एकमेकाला काय 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 बोलून जातात. ते का बोलून जातात, कारण त्या स्थितीमध्ये ते हायपर झालेले असतात, बरोबर. तसंच नंतर त्यांना पस्तावा होतो, यार असं नव्हतं बोलायला पाहिजे, नव्हतं बोलायला पाहिजे, ती दुसरी स्टेज, बरोबर. पण हायपर असताना काय होतं, भांडण वगैरे झालेलं असलं ना, आपण तेव्हा हायपर होऊन जातो ना, आपल्या तोंडातलं जे आहे काय 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 आपण समोरच्याला बोलून जातो. अशा पद्धतीने तुम्ही हायपरटोनिक जे आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हायपरटोनिक म्हणजे काय, सेलमधून वॉटर बाहेर टाकणे. हायपोटोनिक म्हणजे काय, सेलमध्ये वॉटर घेणे. आणि आयसोटोनिक म्हणजे काय, जेवढं वॉटर बाहेर टाकायचं तेवढंच वॉटर मध्ये घ्यायचं. आय होप तुम्हाला सेल इथपर्यंत, कॉम्पोनंट्स ऑफ सेल, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन, त्यानंतर एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, नंतर डिफ्युजन, ऑस्मॉसिस, हे सगळं व्यवस्थित समजले जातं. त्यानंतर हायपरटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन जसं ॲनिमल सेलमध्ये होतं, बरोबर. त्याचप्रकारे प्लांट सेलमध्ये पण होतं. प्लांट सेलमध्ये बघा, तो काय एक व्हॅक्युल्स आहे, गोल जो मोठा दिसतो आहे तो काय व्हॅक्युल्स आहे. तर त्यातच बघा पहिल्या याच्यात काय होतं आहे, हायपरटोनिक आहे, ते पण काय होतं, हायपरटोनिकमध्ये दोन्हीकडनं वॉटर काय होतं आहे, बाहेर पडतं आहे. त्यानंतर दुसरं काय आयसोटोनिक, त्यामध्ये बघा वॉटर आतमध्ये पण जातं आहे आणि बाहेर पण पडतं आहे, ते झालं आयसोटोनिक. आणि त्यानंतर हायपोटोनिक, हायपोटोनिकमध्ये काय होतं आहे, दोन्हीकडनं वॉटर मध्ये जातं आहे, बरोबर. सो द प्रोसेस ऑफ हायपरटोनिक, आयसोटोनिक अँड हायपोटोनिक आर सेम इन ॲनिमल सेल अँड प्लांट सेल. ओके, सो आय होप तुम्हाला सेल वॉलचे सेलचे 2 कंपोनंट, ते म्हणजे सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनमध्ये एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस, त्यानंतर डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस व्यवस्थितपणे समजलेले असतील. आपण नेक्स्ट लेक्चरला सायटोप्लाझम काय आहे, सेल ऑर्गॅनेल्स काय आहे ते समजून घेण्याचा